आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो सावली, तू काय येता सांग बघूया। प्रयत्न करते आजी। संत एकनाथ महाराज विंचू चावला काय मी करू हे भारूड प्रचंड प्रसिद्ध आहे, पण त्यामागे सुद्धा एक कथा आहे। ती कथा सांगावीशी वाटते आज मला। संत एकनाथ महाराज नदीवर अंघोळ करत असताना त्यांना नदीत बुडणारा एक विंचू दिसला। त्या हतबल झालेल्या विंचवावर महाराजांना खूप दया आली, म्हणून काहीही न विचार करता, कोणताही विचार न करता त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी त्या विंचवाला उचलून नदीच्या काठावर ठेवलं। पण हे सगळं करत असताना त्या विंचवाने त्यांनाच डंख मारला, पण महाराजांनी त्या विंचवाचा तो डंख सहन केला, पण त्याला नदीच्या कडेवरच सोडलं। पण पुन्हा तेच घडलं, विंचू पाण्यात पडला। महाराजांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण विंचवाने महाराजांनाच डंख मारला। हे सगळं होत असताना नदीच्या कडेला असलेली लोक महाराजांना म्हणत होती की का वाचवताय तुम्ही त्या विंचवाला, तो तुम्हाला डंख मारतोय, नका वाचव त्याला। तेव्हा संत एकनाथ महाराज एकच म्हणाले की डंख मारणं हा त्या विंचवाचा गुणधर्म आहे, पण त्याच्यावर भूतदया दाखवणं हा माणूस म्हणून माझा धर्म आहे। यातून एकच कळतं, अधर्म करणाऱ्या बरोबर नेहमी अधर्मी वागून चालत नाही। त्याला सत्याच्या, धर्माच्या, चांगुलपणाच्या वाटेवर आणायचा आपण प्रयत्न करायचा असतो। हो, पण ते समोरच्याच्या हातात असतं की नदीच्या कडेला राहून आपलं आयुष्य सुरळीत घालवायचं की परत नदीत बुडायचं। अरे वा सावली, किती सुंदर आणि अर्थपूर्ण कथन केलंस। म्हणजे मला अभिमान आहे, मी तुझा बाप आहे, म्हणजे मानलेला जरी असलो तरी। कळलं का? तू इथे काय करतोयस? मी तुला काहीही बोलायच्या आधी जगन्नाथ आल्या पावली निघून जा। गो तू गप्राव, मीच बोलवलंय ते का? आत्या, तुम्हाला ठाऊक नाहीये या माणसाने काय काय केलंय ते? आपल्या घराण्याचा ज्योतिषी ना हा, म्हणून मी आंधळा विश्वास ठेवला या माणसावर, पण नाही, या माणसाने माझा विश्वासघात केला। श्रद्धा होती माझी याच्या विद्येवर, माझ्या श्रद्धेचा गैरवापर केला। आत्या, एवढंच नाही तर याने सारंगला खूप त्रास दिलाय।